तर हॅलो गाय, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललोय. आमच्या आजीनं आम्हाला कॉल करून सकाळी सांगितलं होतं की संध्याकाळी आम्हाला म्हणजे तिकडं गाव म्हणजे आमच्या आजीच्या घरी जेवण करायला, कारण आम्ही चिकनची पार्टी करणार होतो. तिला बोललो होतं की तू कधीच आम्हाला बोलवत नाही असं तसं. तिला भांडत होतं, म्हणजे माझा छोटा भाऊ तिच्या संगत भांडत होता. आणि आम्ही तर तिनं बोलवलंय. खरं तर आता जाऊन इथून संध्याकाळचं आम्हाला जावं लागणार आहे. कसं काय होतंय ते नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. कसा वाटतोय ते नक्की सांगा कमेंट करून. तर ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. तर आम्ही संध्याकाळ तर झालीच, मी तुम्हाला सांगितलं तर संध्याकाळ होणार. आम्ही इथून अकलूजमधून निघालोय. आता बघू किती टाइम लागतोय जायला. तिथून आम्ही अकलूजच्या पुढे गेल्यावरती चिकन घेतलंय. आता इथून पुढे घरी जायचं डायरेक्टली. बघा गाणं म्हणतो. अंधेरी रातों में आणि आम्ही अशी मजा मस्ती करत करत घरी पोचलो. आजीने मला आधी सांगितलं थोडं काय डायरेक्ट आतमध्ये घेऊन जायची. बघू काय करते. घरी पोचला. झाली का तयारी? मस्तपैकी पोळी केली अंड्याची. टाक टाक. तयारी चालू आहे इथं चिकनची. ही माझी आजी. दरपातेला आणलं. आणि मी आजीला मदत म्हणून थोडंसं तिला कांदा वगैरे कापून दिलं. तिला काय पाहिजे ते. आधीच मला करून देत नाही खरं तर घरी काम. कोणच करून देत नाही. ती पण नाही घरी पण नाही. दिला तिला थोडंसं काम करू लागलं. काय कांदा वगैरे कोथिंबीर चिरून दिली होती. मला खरं वाटत नाही खरं तर मला स्वयंपाक हा सगळा जमतो. बऱ्यापैकी तर सगळा जमतो. पण मला घरचे करून देत नाहीत. मी तेवढं कांदा वगैरे चिरून बाजूला साईडला गेले आणि त्या दोघांनी डायरेक्ट स्वयंपाकघरात शिरल्या. ह्यात काय का टाकलंय? ह्यात काय का टाकलंय? आज तुझ्या पद्धतीनं सिक्रेट आहे. सिक्रेट. बर. कशाचा? मटन मसाला, चिकन मसाला, कांदा. लसणाची पेस्ट. हा लावलं. बोलायला का आज आईच्या हातची भाजी खायची भेटते. गावठी पद्धत. आवडते माझ्या हातची भाजी आहे ना. मग तू भारीच बनवती भाजी. टाक टाक. तुला वाटतंय तशी बनव. आलं लसूण पेस्ट आहे. हा गरम तिखट होतं. हळद नाही का? हळद टाकली टाकले.
ते होत नाही वरती मला माझ्या पद्धतीने केले कर कर तुमच्या पद्धतीने नाही केले बर कर तू बोलताना काढायला फुलताना काढसाठी मस्तपैकी तडका दिला आता. हॅलो 5 मिनिटात भाजी रेडी. पाणी आता काय करायचं ह्याचं? पाणी सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं का? बाजवायचं मीठ पाणी. परत केला हा हा मला देणार हो मिठाच्या पाण्यात बर बसलं आता हे थोडं गरम पाणी झालं हा ते टाकायचं असं टाकायचं वर्षे ती काढू काय ती काढू नको राहू दे. गरम होईल की नाही नको राहू दे. हम्म. ठीक आहे. बघून ना मोठं दुसरे पाणी गरम करायचं झालं का? उतरलं पाणी? अजून करायचं का? हे झाले गरम पाणी गरम पाणी झाले. लागतंय. हा ते ह्याच्यात टाकायचं का? रानटी कालवण झालं. आमची काय कशीच करते मुंबईला झाली भाजी काय हा झाली भाजी काय जेवण करायला बसायचं. 5 मिनिटात भाजी जिकडे जाते जरा नाही बाहेर तुम्हाला हे सगळं बघून वाटत असेल ना की लगेच आता झालं जेवण मानल्यावरती बनवून लगेच जेवण करावं बसतील, पण तसं काही झालं नाही. कारण की आजीची त्यात लगे मैत्रिणीची येऊन बसली. हे असं जेवण साईडला ठेवलं होतं आम्ही आणि ताटावर बसताच तोपर्यंत त्या आल्या होत्या. आईच्या गप्पा चालूच होता आणि हे कसे बघतात बघा, वैभवी वैभवी कधी होईल त्यांच्या गप्पा असं वाट बघत होतो. पण तिच्या गप्पा होऊन ती आली आणि डायरेक्ट आम्हाला ताटं वाढली आणि आम्ही त्याच्यावरती जेवण करायला बसलो. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा.